सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबा माता की जय. आज आपण लोपामुद्रा अगस्त्य पत्नी असं म्हणूया, तिच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ती सुद्धा अगस्त्य ऋषींची शक्ती स्वरूप होती. त्यामुळे मुद्दाहून देवीचा श्लोक आधी म्हटला की जेणेकरून त्या शक्तीला वंदन करून मग आपण पुढे तिची माहिती घेणार आहोत. खरं म्हणजे ऋषी पत्नींच्या बद्दल यापूर्वी बऱ्याच जणींनी नवरात्राच्या सुमारास सांगितलं होतं गीता धर्म मंडळामध्ये. त्यातलाच हा एक भाग होता, पण थोडी तारीख आपल्याला ऍडजस्ट करावी लागते, त्यानुसार आपण हे उशिरा घेतलं. अगदी आपण जर आधीपासूनचा विचार केला, उपनिषद काळापासूनचा जर विचार केला, तर त्यावेळेला आपल्याला ऋषींची नावं भरपूर माहिती असतात. वेगवेगळ्या ऋषींचं महत्त्वही त्यावेळेला होतं, तेही आपण बघतो. आणि ते ऋषींची त्यांनी केलेलं कार्य किंवा ते मानव जातीला सगळं सुखी समाधानी कसं राहता येईल या दृष्टीने त्यांचे विचार असे सगळे आपल्याला उपनिषद काळामध्ये बघायला मिळतात. आणि त्यांचे जे देव होते त्या काळामधले, उपनिषद काळामधले देव जे होते ते सुद्धा आपण बघितलं तर वरुण, इंद्र म्हणजे अशा प्रकारचे देव होते. सोम, अग्नी वगैरे असे. तर त्या देवसुद्धा तशा प्रकारचे होते, ऋषीमुनी सुद्धा तशा प्रकारचे होते. आणि त्यांची नावं आपल्याला जास्तीत जास्त उपनिषद काळात बघायला मिळतात. म्हणजे त्यांना ऋषी कुणाला म्हणतात की ज्यांना सत्य धर्माचा म्हणा किंवा सत्याचा, ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, त्या सत्याचा परिस्पर्श झालेला आहे, अशा लोकांना आपण ऋषी म्हणतो. आणि ते नेहमी हिताचाच विचार करणारे असतात, लोकांच्या हिताचा विचार करणारे असतात. आणि हे सगळं बघता बघता 4 आश्रम पुढे निर्माण झाले. त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे आणि संन्यासाश्रम. हे 4 आश्रम जरी बघितले आणि त्या काळापासून जर एक आपण आढावा घेतला तर त्यामध्ये सुद्धा ऋषींचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे वानप्रस्थाश्रमामध्ये काही ऋषी जे आहेत ते गृहस्थाश्रमी सुद्धा आहेत. त्यामुळे ते यज्ञ, दान, तप वगैरे असं सगळं करून गुरुकुल वगैरे चालवणारे असे असतात. समाजाभिमुख आणि अभ्युदय पाहणारे समाजाचा, अशा तऱ्हेने त्यांचं वर्णन असतं आणि मानव धर्माचे पालन करणारे असतात. तर काही जण जे असतात ते संन्यास घेणारे असतात. थोडक्यामध्ये कर्मसन्यासी, शिखा, सूत्र वगैरे या सगळ्याचा त्याग करणारे विरजा ज्यांना म्हटलं जातं, त्याप्रमाणे यती असतात. असे 2 प्रकार ऋषींमध्ये आपल्याला दिसतात. आणि हे सगळे उपनिषद काळाचं हे मी मुद्दा म्हणून सांगते की ऋषींचं महात्म्य त्यावेळेला जास्त होतं. त्याच्यानंतर बृहदारण्यक उपनिषद जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आपल्याला राजे जास्त दिसतात. राजांचा उल्लेख, ऋषी आहेतच पण त्याबरोबर राजांचा उल्लेखही आपल्याला दिसतो की ते यज्ञ, याग, चर्चा असे करणारे राजे पण आहेत, धर्मपरायण राजे आहेत, जनकासारखे राजे आहेत. त्यामुळे ऋषीही आहेत, राजेही आहेत. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की त्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृती होती. आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे त्यांच्या काही पत्नी असतील, कन्या असतील, पण त्यांचा उल्लेख फारसा कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये म्हणजे पौराणिक काळामध्ये तर जास्त झाला, पण उपनिषद काळात सुद्धा काही स्त्रियांचा हळूहळू उल्लेख व्हायला लागला होता. त्याच्यामध्ये आपण सूर्या बघितली, सूर्यदेवाची कन्या, जिला अश्विनी कुमारांना ती दिली गेली, म्हणजे कन्यादान केलं गेलं. अशी सूर्यदेवाची कन्या सूर्या, तिचं नाव मध्ये यायला लागलं. मग ती कसं, ती सासरचं जीवन आणि माहेरचं जीवन हे दोन्ही सासर माहेर यांना जोडणारं असं जे वैवाहिक जीवन आहे, त्यावेळेला सासरच्या लोकांशी कसं वागावं, माहेरच्यांशी कसं वागावं आणि मंगलमय असं वैवाहिक जीवन कसं जगावं, ह्या सगळ्याची सूक्त तिने लिहिलेली आहे. म्हणजे त्याची सूक्त सुद्धा आहे. तसंच सिकिता आहे, नीनावरी आहे, दक्षकन्या आदिती आहे, जिने 12 आदित्यांना जन्म दिला. असे सगळे म्हणजे देवी अथर्वशीर्षामध्ये तिचे आपल्याला सूक्त दिसतात. अशा अनेक ऋषिका पण आहेत, पण यांची नावं उपनिषद काळात फारशी दिसत नाहीत, कमी दिसतात.
हळूहळू पुढच्या काळामध्ये ती थोडी थोडी वाढत गेली आणि अगदी आत्ताच्या पौराणिक काळामध्ये जर आपण बघितलं तर ती त्यांची नावं जास्त प्रसिद्ध व्हायला लागली. पुढच्या काळामध्ये स्त्रियांची नावं बऱ्यापैकी ऐकायला लागली. पौराणिक काळामध्ये विशेषतः ती जास्त ऐकिवात यायला लागली. ऋषी परंपरा जी आहे ती थोडी प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर त्याच्यातही बदल झाला ना. त्यामुळे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि आश्रमामध्ये काही शिष्य यायला लागले, राहायला लागले. अध्ययन अध्यापन हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. अशा वेळेला ऋषी पत्नींची गरज अत्यंत भासू लागली. कारण त्या आश्रम सगळं चालवायला, तिथलं सगळं लोकांची जेवायची व्यवस्था करणं म्हणे किंवा त्या ऋषींना एक आईचं काहीतरी प्रेम मिळावं या दृष्टिकोनातनं, म्हणजे जे शिकायला येतात त्यांच्या दृष्टिकोनातनं असं सगळं त्यांनी केलं. या ज्या ऋषीपत्नी होत्या त्यांनी, आणि त्या आश्रमामध्येही त्यांचं महत्त्व वाढत गेलं. विशेषतः पितर ऋणमुक्ती ज्याला म्हणतात, पितृ ऋणमुक्ती असे करण्यासाठी ऋषीपत्नींची गरज होती. म्हणजे पुत्रप्राप्ती करून घ्यायची आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ते एक महत्त्वाचं कार्य की पितृऋण, की पुढे ते आपलं कार्य पुढे चालवले पाहिजे. जी विद्या ऋषींना प्राप्त आहे ती त्यांच्या मुलांना प्राप्त करून पुढे ते चालवता आलं पाहिजे. तो जो प्रवाह आहे तो चालू राहायला पाहिजे, अखंड चालू राहायला पाहिजे. हे सगळं सांभाळण्यासाठी ऋषीपत्नींची गरज होती. तसंच पत्नी धर्म पाळायचा होता, आश्रम सांभाळायचा होता, अशी विविध कामं होती. आणि अशा वेळेला आपल्याला त्यांच्या कन्या म्हणा किंवा पत्नी म्हणा यांची नावं जास्त आपल्याला ऐकिवात यायला लागली. त्यामुळे ह्या सुद्धा सगळ्या जणी वेदपठण वगैरे करत असत. त्या काळात त्या म्हणजे 4 वेद वगैरे हे शिकत असत, वेदपठण करत असत, चर्चा करत असत, अध्ययन अध्यापन या गोष्टी करत असत. त्यामुळे हे सगळं आपल्याला नंतर पुढच्या काळामध्ये म्हणजे उपनिषदांच्या खूप नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण अगदी शेवटी असं. आणि नंतर जो येतो तो पौराणिक काळ येतो. त्या पौराणिक काळामध्ये तर बऱ्याच गोष्टी, संस्कृती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ऋषींच्या आश्रमामध्ये किंवा ऋषींच्या जीवनचरित्रामध्ये अनेक कथा आपण बघतो. महाभारत, रामायण वगैरे याच्यामध्ये पौराणिक ग्रंथामध्ये कथा बघतो, त्यामध्ये ऋषी पत्नींचा आपल्याला उल्लेख आढळतो. जायाश्च पतिश्च दंपती असं त्याला म्हटलं जातं. ते अशा की दोघंही एकमेकांसाठी पूरक असतात, एकच असतात. ते दोघंही लग्न करून एकत्र राहिलेले, एकरूप झालेले असतात, पण दोघं एकमेकांसाठी कार्य करतात. आणि ऋषींच्या सर्व जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या न बोलता, न कुरकुरता, कुठलीही तक्रार न करता प्रसन्नपणे सांभाळणाऱ्या अशा या सहधर्मचारिणी असतात. म्हणून त्यांना ऋषी पत्नी असं म्हटलं जातं. ऋषी मात म्हणजे त्या जे शिष्य शिकायला येतात त्यांच्या माता या स्वरूपातही त्या असतात. असंच पौराणिक काळातला जर विचार केला तर लोपामुद्रा ही ऋषीपत्नी होती. पौराणिक काळातली ऋषीपत्नी आहे असं म्हणूया, कारण उपनिषद काळात तिचा फारसा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. पण रामायण महाभारतामध्ये तिचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ती आपल्याला पौराणिक काळात भेटते असं म्हणायला हरकत नाही. महाभारतामध्ये अशी कथा आहे की ही विदर्भ राजाची मुलगी आहे. विदर्भ राजाची राजकन्या ज्याला म्हटलं जातं ती आहे. पितरांच्या आज्ञेवरून, म्हणजे जे पितृलोकात गेलेले पितर असतात त्यांच्या आज्ञेवरून पितृऋणातनं मुक्त होण्यासाठी तुला पुत्र होणं गरजेचं आहे असं ज्या वेळेला अगस्त्य ऋषींना सांगण्यात आलं, त्यांच्या पितरांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी लग्न करायचं ठरवलं. तोपर्यंत त्यांचं लग्न झालं, पण तुला पितृऋणमुक्ती होणं गरजेचं आहे हे सांगितल्यानंतर मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण त्यांनी सगळीकडे शोध घेतला की आता कुणाशी लग्न करावं, काय करावं. पण मनासारखी काही पत्नी त्यांना मिळाली नाही. आता ऋषींना मनासारखी पत्नी मिळाली नाही हे वेगळ्या दृष्टीतनं मी म्हणते, कारण ती कन्या पितृऋणमुक्तीसाठी आपल्याला पुत्र देणारी हवी. ती पुत्र देणारी हवी म्हणजे ती आचार विचारांनी, कुलाचारांनी सगळ्यांनी चांगली हवी. आणि हा मुख्य उद्देश जो आहे तो पुत्रप्राप्तीचा आहे. तो पुत्र जर उत्तम निर्माण व्हायचा असेल तर आपल्याला पत्नी सुद्धा तेवढ्याच तोडीची, चांगल्या विचारांची असायला हवी. हे लक्षात घेऊन तो पुढे वंश चालवायचा आहे. जे मी ज्ञान मिळवलेलं आहे, अगस्त्य ऋषींच्या मनात आलं, जे मी ज्ञान मिळवलेलं आहे
ते पुढे ते सगळं ज्ञान ते कार्य पुढे नेणारा कोणीतरी पुत्र हवा, तो मानवता धर्म सांभाळणारा हवा, गृहस्थाश्रम उत्तमपणे करणारा हवा. असं सगळं हे प्राप्त झालं की मग हे सगळं पुढच्या पिढीवर मी सोपवून द्यायला तयार होणं. आणि यालाच ऋणमुक्ती असं पितृ ऋणमुक्ती असं म्हटलं जातं, की आपलं कार्य पुढे मुलांवरती सोपवून त्याने ते पुढे न्यायचं आणि आपण त्यातनं निवृत्त व्हायचं. आता ह्याच्यासाठी पुत्र उत्तम हवा, पत्नी आचार विचाराने प्रगल्भ हवी, गृहस्थाश्रम सांभाळणारी हवी. आता हा सगळ्या ह्याच्यामध्ये अशी पत्नी कुठे मिळायची, तर तशा दृष्टीने त्यांना मनासारखी पत्नी मिळाली नाही. आणि म्हणून त्यांनी बरेच शोध घेतला. पण नंतर त्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या मंत्राच्या सहाय्याने, मंत्र सामर्थ्याने एखादी कन्या निर्माण करावी, की जशी आपल्याला हवी त्या पद्धतीने ती निर्माण करावी, म्हणजे ती योग्य पत्नी आपली होऊ शकेल. पण त्याच वेळेला विदर्भ राजा जो होता, विदर्भाचा राजा, तो अपत्यासाठी तप करत बसलेला होता. म्हणजे त्याला मूल हवं होतं, म्हणून त्यांनी जप तप वगैरे करायला सुरुवात केली होती. त्याच्याकडे अगस्त्य ऋषींनी ती छोटी कन्या त्याच्याकडे नेऊन दिली. त्यांनी निर्माण केली, त्यांना हवी होती त्याप्रमाणे, आणि ती छोटी कन्या ती तिथे विदर्भ राजाला नेऊन दिली. आणि विदर्भ राजाला असं वाटलं की अरे वा, ही आपल्यावर परमेश्वराची कृपाच झाली. मी ज्याच्यासाठी तप करत होतो ते परमेश्वरानेच ही मुलगी पाठवलेली आहे, त्यामुळे तोही खुश झाला. आणि मग ही मुलगी त्याला देऊन अगस्त्य ऋषी निघून गेले. तिचं नाव त्याने लोपमुद्रा असं ठेवलं. अगस्त्याने तिला निर्माण केली होती, पण त्यांनी सांभाळ करण्यासाठी मात्र तिथे आणून ठेवली. त्यावेळेला तो फारसं काही न बोलता, अगस्त्य ऋषी फारसं काही न बोलता ते निघून गेले. पण त्यांच्या मनामध्ये जो हेतू होता की ही मुलगी उपवर झाली की आपण येऊन तिच्याशी लग्न करूया, असं त्यांनी ठरवलं होतं. विदर्भ राजाची कन्या म्हणून तिला वैदर्भी असं पण नाव लोपामुद्रेला म्हटलेलं आहे काही ठिकाणी. आता हा राजाच असल्यामुळे साहजिकच त्यांनी अनेक तिच्याशी खेळायला अनेक कन्या त्यांनी तिथे आणून ठेवल्या, की ह्या सगळ्यांचं पालनपोषण मी करीन, पण तिच्याशी खेळायला हवं. तिच्यासाठी 100 दासी त्यांनी तिथे आणून ठेवल्या. तिला काही कमी पडता कामा नये, तिला सगळं छान व्यवस्थित मिळालं पाहिजे, तिने म्हणताक्षणी मिळालं पाहिजे. पण ती त्याची भयंकर लाडकी होती, तो श्रीमंत होता, राजाच होता. त्यामुळे ते सगळे सेवेसाठी त्यांनी सगळ्या जणींना गोळा केलं होतं आणि तिच्याच सेवेमध्ये लावलेलं होतं. त्यामुळे ती पण अगदी मजेमध्ये होती, तिला पाहिजे ते पाहिजे त्या क्षणी मिळत होतं. पण ती हुशार होती, चांगली होती, स्वभावाने चांगली होती, कारण तशा पद्धतीने तिला निर्माण केले गेले होती. आता हे सगळं वैभव तिच्या दारामध्ये होतं, पण ती सत्शील सुद्धा होती, अत्यंत बुद्धिमान होती. आता थोडी ती मोठी झाल्यानंतर मग वडिलांना थोडी काळजी वाटायला लागली की आता हिला उपवर कोणीतरी बघायला पाहिजे, नवरा बघायला पाहिजे, तिचं लग्न करायला पाहिजे, म्हणजे आपण त्या ह्याच्यातनं सुटलो. म्हणजे चांगली मुलगी आहे, तिला चांगला नवरा मिळाला पाहिजे. बरं, मी जसं तिला सांभाळलंय तसंच सांभाळणारा पाहिजे, म्हणजे राजा पाहिजे, कोणतरी राजा राजपुत्र वगैरे असा पाहिजे, आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा हवा, असं सगळं तो ठरवतो. आणि त्या दृष्टिकोनातनं आपलं जावई कसा हवा हे एकदा लक्षात घेऊन शोधकार्य सुरू करतो. पण त्याच वेळेला तिथे अगस्त्य ऋषी येतात आणि ते म्हणतात की मला आता हिच्याशी लग्न करायचं आहे, त्यामुळे मी तुला त्याच्यासाठीच इथे आणून दिलं होतं. आता मी तिच्याशी लग्न करणार आहे, ती ही कन्या तू मलाच अर्पण कर. पूर्वीच्या काळी राजे जे लोक होते ते त्यांच्या कन्येला ऋषींना देत असत पत्नी म्हणून. त्यांचा स्वीकार त्यांनी सांगितलं तर स्वीकार करा, म्हणून घ्या माझी मुलगी तुम्हाला देतो, अशा पद्धतीने देतही असत. तशी पद्धत होती त्यावेळेला. इथे ही एवढी लाडातोडात वाढलेली मुलगी आता ह्या ऋषीला द्यायची, भले तो तेजस्वी असू दे, चांगला असू दे, तरी पण मग ती कशी राहणार असा त्याला प्रश्न पडला. आणि त्याचं काही मन गजेना की आपण या तेजस्वी तपस्वी जो आहे त्या अगस्त्य ऋषींना ही कन्या द्यावी का नाही, अशी त्याची द्विधा अवस्था झाली. खरं तर हिला कोणीही राजपुत्र स्वीकारेल हे त्याला माहिती होतं, पण तो थोडा चिंतेत पडला आणि तो आतमध्ये लोपमुद्रेकडे गेला आणि तिला म्हणाला असं असं ते ऋषी म्हणतायत, पण म्हणे त्यांना नाकारायचं तरी पंचायत आहे, कारण त्यांनी शापबीप दिला आणि काही हे केलं तर पंचायत ना, कारण त्यावेळेला ऋषींची आज्ञा जर आपण मानली नाही तर शाप मिळण्याची पण शक्यता असायची. त्यामुळे लोपमुद्रा हुशार होती, तर तिने आपल्या वडिलांना थोडं समजावलं आणि सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे.
अगं म्हणे तुला जमेल का हे जंगलात राहणं वगैरे? तर म्हणे हो नक्की जमेल. त्याचं कारण असं आहे, जो काय त्रास होईल समजा झाला सुरुवातीला तो मला होईल, पण त्यांनी शाप दिला तर आपल्या सगळ्या म्हणजे घराण्यालाच त्याचा त्रास होईल, त्याच्यापेक्षा मी हे सगळं आनंदाने सहन करीन असं तिने सांगितलं. राजाने त्याला मान्यता दिली. लोपमुद्राचं थाटामाटात लग्न वगैरे झालं आणि तिचा त्या अगस्त्य ऋषींबरोबर विवाह झाला. असे पूर्वीच्या काळी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. रेणुका जमदग्नी हे असंच राजकन्याच होती रेणुका सुद्धा. अहल्या गौतम ऋषी आहे. अशा अनेक ऋषी पत्नी म्हणजे ज्या राजकन्या पूर्वाश्रमी होत्या, अशी अनेक लग्न आपल्याला पाहायला मिळतात. तसं यांचंही लग्न झालं. अतिशय श्रीमंत राजा असल्यामुळे आणि आपली लाडकी मुलगी असल्यामुळे त्यांनी पशुधन, अलंकार, गोधन, काही राज्यातली सामग्री, काही जमिनी असं सगळं तिला दिलं. भरपूर काही दिलं आणि लग्न समारंभ सगळ्या थाटात पार पडला. आणि ते झाल्यानंतर तिथनं राजवाड्यातनं बाहेर पडायची वेळ आली. त्यावेळेला ती बाहेर जेव्हा पडायला लागली त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी तिला सांगितलं की हे जे काही उंची रेशमी वस्त्र वगैरे परिधान केलेली आहेत, ते जे काय अलंकार वगैरे घातले, ते सगळे इथेच सोडायचे. आपल्याला यातलं काहीही बरोबर घेऊन जायचं नाही. ते लग्नापुरतं ठीक होतं, पण यातलं आपल्याला काहीही बरोबर घ्यायचं नाही. तू आता ऋषी पत्नी आहेस हे लक्षात घे. आता राजकन्या नाहीस. मृगचर्म किंवा वल्कल वगैरे असं काहीतरी धारण कर आणि माझ्याबरोबर चल. अर्थात तिने तीही त्यांची आज्ञा प्रमाण मानली, कारण त्यावेळेला पतीची आज्ञा प्रमाण मानणं हे सहजपणे पाळलं जात होतं. आणि तिने ती आज्ञा प्रमाण मानली आणि ठीक आहे असं म्हणून तिने आपल्या पतीसोबत अगस्त्य ऋषींच्या सोबत ती तिथून राजवाड्यातनं वल्कल वगैरे धारण करून बाहेर पडली. तिने ते सगळं राजवैभव होतं ते तिथेच ठेवून दिलं. आता तिच्या मनात आलं जाताना की ठीक आहे, आश्रमात गेल्यावर मी माझ्या पद्धतीने सुखाचा संसार करीन, काही हरकत नाही. पण तसंही घडलं नाही. ते अगस्त्य ऋषी जेव्हा तिच्याबरोबर गेले आणि नंतर आपल्या आश्रमामध्ये दोघं जण आले, तेव्हा आश्रमात आल्याबरोबर ते म्हणले की मी आता गंगाद्वाराला जाणार आहे, तपसाधना मला करायचे, ते सगळे साधना वगैरे करताना तू माझी सेवा करायची. तेव्हा ह्या आश्रमात वगैरे राहायचं नाही, आपण आपलं तिकडे जाऊया. म्हणून ते दोघंही गंगाद्वारला गेले. ती म्हणली काही हरकत नाही, मी तुमच्याबरोबर येते, तुमची सेवा करायची तयारी आहे. म्हणजे तिने सगळ्या गोष्टींची मनाची तयारी केलेली होती. आणि अगस्त्य ऋषी जे होते ते आपल्या तपाचरणामध्ये मग्न होऊन गेले. लोपमुद्रा रोज सकाळी उठायची, भल्या पहाटे उठून नदीवर स्नान करून यायची. काही पूजाचं सामान वगैरे सगळं पूजा अर्चा विधी जे करायचे असायचे त्याची तयारी करून ठेवायची. प्रसादाची तयारी करून ठेवायची. घरातली साफसफाई, स्वयंपाक सगळं ती करत असेल. एक उत्तम गृहिणी, गृहस्थाश्रमाची या पद्धतीने ती राहत होती. आणि तिने त्या जीवनाचा मनापासून सगळा स्वीकार केलेला होता. म्हणजे मुळातली राजकन्या. पण एक गोष्ट आपल्याला तिच्याकडनं शिकायला मिळते की कुठलीही परिस्थिती आपल्या समोर आली की आपण ती परिस्थिती स्वीकारून राहायचं ठरवलं तर त्यातनं अनेक मार्ग निघू शकतात. त्यामुळे तिने मनापासून या सगळ्याचा स्वीकार केला. पतीची सेवा केली. तिचं जीवनही तसं सुरू झालं. त्या काळामध्ये अगस्त्य ऋषींनी खूप तपश्चर्या केली, अनेक सुक्तांची रचना केली. अर्थात अगस्त्य ऋषींचं कार्य खूपच महान आहे. ते आत्ता आपल्याला इथे पाहायचं नाहीये, ते आहेच आहे. पण त्यांच्याबरोबर लोपामुद्रेने काय काय केलं हे आपल्याला पाहणं जास्त गरजेचं आहे. असं सगळं जीवन व्यतीत करत असताना एकदा दक्षिणेकडे जात असताना जागा शोधायचं काम चालू होतं. त्यावेळेला विंध्य पर्वत ओलांडून ती तिकडे आली. आपल्याकडे विंध्य पर्वताच्या बाबतीतही बऱ्याच कथा आहेत. त्या विंध्य पर्वताला नमवलं वगैरे अशा पद्धतीने त्या कथांमध्ये आपण शिरणार नाही आहोत. लोपमुद्रेबद्दल आपण बघणार आहोत. त्यामुळे हे दक्षिणेकडचा जो विंध्य पर्वत आहे तो ओलांडून पलीकडे जायचं होतं. आणि त्यावेळेला अनेक अडचणी त्यांना आल्या. अनेक अडचणी का आल्या? कारण विंध्य पर्वत कोणीही ओलांडलेला नव्हता. त्यामुळे त्याच्यावरनं जाताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागली त्या दोघांना. खरं म्हणजे अनंत अडचणी जरी आल्या असल्या तरी अगस्त्य ऋषींना अस्त्रविद्या, शस्त्रविद्या ह्या सगळ्या येत होत्या. ते बोलण्यात हुशार होते, वाक्चातुर्य त्यांच्याकडे होतं, युद्धशास्त्रामध्ये ते प्रवीण होते, त्यांना लढाई करता येत होती. अत्यंत निर्भय असणारे असे हे अगस्त्य ऋषी होते. त्यामुळे एखाद्या अज्ञात ठिकाणी जाण्याचं त्यांना कधीच भय वाटलं नाही. आणि ते निर्भय होते. त्यांच्याबरोबर जायला लोपमुद्रेला सुद्धा कधीही भय वाटलं नाही.
त्यामुळे काटे कुटे तुडवत वेळप्रसंगी तिथली झाडं कापत मग रस्ता करत करत तिथं ती सुद्धा त्यांच्याबरोबर तेवढ्याच तोडीने काम करत जात असे. तिची तयारी असायची आणि तिने त्यांना कधीही विरोध केला नाही. इकडून जायचं इकडून जायचं, हे तोडायचं ते तोडूया, काही करायचं काम करायचं, सहकार्य तिने प्रत्येक वेळ केलेलं आहे. आणि ही सगळी झाडं झुडपं तोडत तोडत पुढे पुढे ते गेल्यानंतर काही हिंस्त्र पशूंचा त्यांना सामना करावा लागला. तोही तिने त्यांच्याबरोबर केला, कारण तीही तेवढीच शूर होती. शूर होती म्हणजे त्यांच्या बरोबरीने त्यांना सपोर्ट करणारी होती, हेही तितकंच खरं होतं. तिथे काही अनेक अपरिचित अशी लोक पण आली की त्यांच्याबरोबर राक्षस होते, असं सगळ्यांशी झुंजत ते तिथनं पुढे गेले. तो सामना करत अपरिचित लोकांबरोबर लढत झुंजत असे ते सगळे पुढे गेले. आणि ह्या सगळ्या संकटांना त्यांच्या बरोबरच लोपामुद्रेने सुद्धा तोंड दिलं. ती सुद्धा तेवढीच निर्भय होती, तिच्यातही धीटपणा होता. म्हणजे हे सगळं जर बघितलं तर आपल्याला तिचं वर्णन असं केलेलं आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लोपामुद्रा म्हणजे अगस्ती ऋषींसारख्या वादळाशी जुळवून घेणारी आणि आनंदाने राहणारी विद्युल्लता होती. म्हणजे तीही तितकीच तेजस्वी आणि प्रगल्भ होती, असं तिचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि अगस्त्य ऋषी हे सप्तर्षींमधले एक आहेत. आणि सप्तर्षींच्या बद्दल वगैरे काही सांगत नाही, पण सप्तर्षी म्हणजे भूतलावरती राहणारे जे चराचर आहे ते आणि स्वर्गातले देव या दोन गोष्टींमधले मीडिएटर म्हणजे हे सप्तऋषी आहेत, असं वर्णन केलं. दोघांना जोडणारा दुवा असं ज्याला म्हणता येईल असे असतात. त्यातले अगस्ती ऋषी एक होते. लोपामुद्राचा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये मिळतो. रामायणामध्ये बऱ्याच वेळा दोनदा तरी त्याचा उल्लेख आलेला आहे. विश्वामित्र ज्या वेळेला राम आणि लक्ष्मणांना घेऊन गंगा पार करून पलीकडे आले त्यावेळेला त्राटिकेचं निबिड अरण्य त्यांना लागलं, जंगल लागलं. सुकेतू नावाच्या महान यक्षाची ही त्राटिका मुलगी होती, कन्या होती. तिच्यामध्ये 1000 हत्तीचं बळ होतं. ती लोकांना त्रास द्यायची. ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे की नंतर मग विश्वामित्राने सांगितलं म्हणून त्राटिकेचा वध केला गेला वगैरे. ती नंतर रामाला त्रास द्यायला आली. पण पहिल्यांदा विश्वामित्रांच्या सांगण्यावरून राम तिथे आले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्राटिकेचा वध केला. पण त्यापूर्वी अगस्त्य ऋषी तिथे आले होते आणि अगस्त्य ऋषींना सुद्धा तिने असाच त्रास दिलेला होता. आणि हा सगळा त्रास दिलेला असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्या सुंदाला ठार मारलं आणि त्याला ठार मारून त्राटिकेला दक्षिणेत जाताना तिला त्यावेळेला हा सगळा दक्षिणेचा प्रवास करत असतानाचा अनुभव आहे. त्यामुळे तिथे त्यांनी त्राटिकेला तू राक्षसीण होशील असा शाप दिला होता आणि त्यामुळे ती राक्षसी. आणि मग पुढे नंतर रामायणात राम वगैरे तिथे आलेले असा तो संदर्भ आहे. त्यावेळेला त्यांचा अगस्त्य ऋषींचा आपल्याला संदर्भ मिळतो. पण त्याचबरोबर लोपामुद्रा पण त्यांच्याबरोबर होती. म्हणजे मी जे मगाशी उल्लेख केला की काही राक्षस भेटले, राक्षसिणी भेटल्या, हे सगळ्यांना तोंड देत देतच ते पुढे गेले होते. आणि आता हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला म्हणजे रामायण घडल्यानंतर रावणाचा वध झाल्यानंतर मग जेव्हा ते परत येत होते श्रीराम आणि सीता हे दोघं जण परत येत होते त्यावेळेला सुद्धा ते अगस्त्य ऋषींच्या आश्रमात उतरलेले आहेत. आणि तिथे त्यावेळेला म्हणजे जाताना पण होते गेलेले त्यांच्या आश्रमामध्ये पंचवटी वगैरे बंद. तिथे पुढे गेल्यानंतर अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले होते आणि त्या आश्रमामध्ये श्रीरामाला त्यांनी वैष्णव धनुष्य दिलं होतं. ही सुरुवातीला इथून सगळं पुढचं रामायण घडण्यापूर्वी जेव्हा ते अगस्त्य ऋषींच्याकडे गेले होते त्यावेळेला श्रीरामाला वैष्णव धनुष्य त्यांनी दिलं होतं, जे विश्वकर्म्यांनी विष्णूकरता केलेलं होतं. ते सुवर्णरत्नाने मंडित असं होतं. ब्रह्मदेवानी दिलेला तेजस्वी बाण दिला होता. इंद्राने दिलेले 2 भाते जे अक्षय भाते म्हटलं जातं ते दिलं होतं. हे सगळं त्यांनी जातानाच श्रीरामाला दिलं होतं. तेव्हाही सीतेची आणि लोपामुद्रेची भेट झाली होती. आणि ती भेट होताना त्या इकडे बाहेर म्हणजे ते त्या पर्णकुटीमध्ये बसलेले असताना त्या दोघांमध्ये अगस्त्य ऋषी आणि श्रीराम यांच्यामध्ये रावणाचा सगळ्या लोकांना होणारा त्रास, मग आता त्याचं पारिपत्य कसं करायला पाहिजे, ही सगळी साधन सामुग्री मी तुला दिली आहे, अशी त्यांची चर्चा इथे चालू होती. म्हणजे ती चर्चा पुढे जाण्यापूर्वीची होती. आणि हे सगळं तुला देतोय ते केवळ त्या वधासाठी मी तुला देतोय. आणि त्याचा उल्लेख आपल्याला रावण वधाच्या वेळेला होतो की त्यांना
अगस्त्य ऋषींनी हे दिलं होतं, त्याचा उपयोग त्यांनी श्रीरामाने केला वगैरे हे आपल्याला शेवटी बघायला मिळतं रावणवधाच्या वेळेला. त्याच वेळेला लोपामुद्रेला सुद्धा सीतेने सांगितलं होतं की दंडकारण्य फार विचित्र आहे बरं, नवख्या व्यक्तींवरती तू अजिबात विश्वास ठेवू नको, असा स्वानुभवाचा उपदेश लोपामुद्रेने सीतेला केलेला होता की तू कोणावरही विश्वास ठेवू नको, हे अरण्य घातक आहे, कोण कसं कुणाला काय अडचणीत सापडून जाईल, तू जाशील, तुला जायचंय रामाबरोबर, त्यावेळेला तू ही दक्षता घे, असं सगळं तिने सांगितलं होतं. अर्थात काही गोष्टी अशा घडल्या आणि त्याच्यावरती विश्वास न ठेवल्यामुळे असेल सीतेचं हरण झालं वगैरे आपल्याला माहिती आहे, आणि वेगळंच रामायण घडलं. जर तिने लोपमुद्रेचं ऐकलं असतं तर कदाचित रामायण वेगळं घडलं असतं, पण अर्थात ते तसं घडायचं नव्हतं. प्रत्येक गोष्ट नियतीप्रमाणे ठरलेली असते. तर हे सगळं सांगितलेलं असतं. नंतर ते पुढे वनवासात जातात वगैरे, पुढच्या प्रवासाला जातात, रावणवध वगैरे होतो. आणि त्यावेळेला तिने सांगितलं तर परत जेव्हा येशील अयोध्येला परत जाशील तेव्हा पुन्हा माझ्या इथे ये बरं, असं सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे पुष्पक विमानातून राम आणि सीता पुन्हा लोपमुद्रा आणि अगस्त्य यांच्या आश्रमात आल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. इथे एक गोष्ट थोडक्यात सांगते. लोपमुद्रा आणि सीतामाई असे म्हणजे त्या अगस्त्य ऋषींच्या, आता रावण वध झाल्यानंतर परत येतांचं हे सांगते की ते सांगताना ते असं म्हणतात की हे दोघं जण तिथे आले. रामालाही खूप अगस्त्य ऋषींचा आशीर्वाद घेण्याची इच्छा होती किंवा सगळं कार्य माझं आता पार पडलंय वगैरे या दृष्टिकोनातून, आणि सीतामाईला सुद्धा लोपमुद्रेला भेटायची इच्छा होती. त्यांनी आमंत्रण केलेलं होतं की तुम्ही आमच्या आश्रमामध्ये इथे या वगैरे, थोडा म्हणजे थांबा, इथे विश्रांती घ्या. आता हे सगळं सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यावेळेला पुष्पक विमानातनं उतरताना, ही सहज कथा सांगते फक्त, पुष्पक विमानातून उतरताना श्रीराम आपल्या पत्नीला म्हणजे सीतेला असं म्हणतो, हे बघ ते काय तुला सगळं पराक्रमाचं वर्णन करायचं असेल, कारण लोपमुद्रा तुला सगळं विचारणार, नक्की काय झालं, कसं झालं. बायकांना सवय असते ना आत्तापर्यंत प्रवासात काय काय केलं, कोण कोण भेटलं वगैरे, तू सगळं तेव्हा व्हॉट्सॲप नव्हतं, त्यामुळे तेव्हा व्हॉट्सॲपवरून नाही तर सीतेने लगेच कळवलं असतं, पण तसं नव्हतं. त्यामुळे ते सगळं आल्यावरच ती सांगणार ना. तर तिलाही उत्सुकता होती की नक्की काय घडलं, रावणवधाच्या पूर्वी काय घडलं वगैरे, आणि हे सगळं मग आपल्या पतीचं आपल्याला वर्णन करता येईल असं सीतेलाही वाटलं, आणि ती खुश होती. आणि त्यावेळेला विमानातनं उतरताना श्रीराम तिला असं म्हणतात की तू काय तुला सांगायचंय ते सगळं सांग, की कसा शोध घेतला, मग काय झालं, कसं रावणाचा वध झाला, सगळं सांग. पण रामाने लंकेला जाताना समुद्रावर पूल बांधला हे तू काही सांगू नको. म्हणजे तिथे आल्यानंतर लंकेमध्ये जाताना मध्ये एवढा मोठा समुद्र आहे, त्याच्यावर रामाने पूल बांधला आणि गेलो हे सांगू नको, बाकी तुला काय सांगायचं ते सांग, असं ते सांगितलं होतं खरं म्हणजे तिला. पण बायकांची थोडी गोष्ट नादामध्ये आल्या की बऱ्याच गोष्टी आपोआपच असं बराबर सांगून टाकतात. त्याप्रमाणे हे सगळं सांगत असताना, अर्थात ही गोष्ट वाल्मिकी रामायणात नाही बरं का, मी ही गोष्ट सांगते एक बायकांचा स्वभाव कसा असतो याच्यावरनं सांगते. ही गोष्ट वाल्मिकी रामायणात नाही, पण ही ताई वेलणकर ज्या होत्या माहिती असतील आपल्याला, त्यांच्या पुस्तकात ही विशेषतः उल्लेख केलेली गोष्ट आहे. त्यामुळे ही गोष्ट सांगताना त्यांनी असं सांगितलं की हे सगळं सांगायचं हे सांगायचं नाही, बाकीचं सांगितलेलं चालणार, हे सगळं लक्षात ठेवलं. बरोबर सगळं झाल्यानंतर, जेवण वगैरे खाणं वगैरे झाल्यानंतर लोपमुद्रेने तिला विचारलं नक्की काय काय झालं गं, अशा पद्धतीने विचारलं. मी तर थोडं आपल्या स्वरात विचारलं, पण तशा पद्धतीने तिने विचारलं आणि त्यांनी सगळा पराक्रम सांगितला. मग सगळं हे सांगत असताना ती पटकन जे नाही बोलायचं ते बोलून गेली की श्रीरामाने बाणाने समुद्रावरती पूल बांधला आणि मग सगळेजण त्याच्यावरनं गेले वगैरे. आता बरोबर चतुर लोपमुद्रा सुद्धा तेवढीच विद्वान होती, तर तिने सुद्धा त्याला बरोबर तिथे अडवलं आणि म्हणले श्रीराम एवढे पराक्रमी म्हणतेस, त्यांनी एक बाण मारला असता तर अख्खा समुद्र कोरडा झाला असता, आणि हे तुमचे सगरपुत्र जे आहे ते तुमचे वंशज ना, मग त्यांनी तुम्हाला मदत नाही का केली, करायला पाहिजे होती ना, सागर तिथनं पूर्ण शांत व्हायला हवा होता, आटून जायला हवा होता. ते ठीक आहे, पण तुझ्या पतीपेक्षा मग माझ्या पतीचा पराक्रम जास्त चांगला. चढावड थोडीशी सुरू झाली.
माझ्या पतीचा पराक्रम मोठा आहे, त्यांनी तर समुद्राला एका घोटामध्ये प्राशन करून टाकलं आणि संपूर्ण समुद्रच त्यांनी पिऊन टाकला. आणि त्यावेळेला अगस्त्य ऋषींचं कार्य वेगळं आहे, त्यांनी कशासाठी केलं वगैरे हा भाग सोडून द्या. कथेकडे एक गमतीच्या दृष्टीने फक्त बघा की त्यावेळेला सगळा समुद्र त्याने प्राशन केला, पण त्या जीवांचं आपल्या रक्षण व्हायला पाहिजे म्हणून हा सागर त्यांच्याकडे प्रार्थना करायला लागला. ऋषीमुनी प्रार्थना करायला लागले की नाही, हे असं करून चालणार नाही, तुम्हाला सगळा सागर पिऊन चालणार नाही. त्यावेळेला माझ्या पतीने हा सगळा म्हणजे अगस्त्य ऋषींनी सगळा जो सागर आहे तो मूत्र रूपाने बाहेर फेकून दिला असं सांगितलं. आणि म्हणून ते समुद्राचं पाणी खारट आहे वगैरे अशा कथा सांगितल्या जातात. पण ठीक आहे, असं तिने म्हटल्याबरोबर कुठेतरी शेवटी ती स्त्री आहे, सीतानी सुद्धा एक व्यक्ती म्हणून पाहिजे, स्त्री आहे. तिला म्हटलं अरे आपल्या पतीला ही असं का म्हणली, त्यांच्या पतीचा हे जास्त मोठा आहे असं का म्हणाली. आता 7 समुद्र आटवण्याचं सामर्थ्य श्रीरामांच्यात सुद्धा आहे. मग तिने सांगताना बरोबर कसं सांगितलं, सीतेनी, ती सुद्धा विद्वान आहे, सीता शक्ती असं आपण तिला म्हणतो, ती रामाची शक्ती आहे. तिने उत्तर देताना असं म्हटलं की श्रीरामांचा बाण तुम्हाला माहिती आहे ना, एकदा काम केलं की पुन्हा तो भात्यात येऊन बसतो, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. तर म्हणली हो माहिती आहे ना. मग समुद्राला बाण मारणं म्हणजे समुद्राला स्पर्श करणं आलं की नाही. आणि मग हे समुद्राला स्पर्श करणं म्हणजे कशाला स्पर्श करणं आलं, अगस्त्य ऋषींच्या मूत्राला. ते श्रीरामांना करायचं नव्हतं म्हणून त्यांनी बाणाने समुद्रावरती पूल बांधला आणि मग ते त्याच्यावरनं गेले. असे पराक्रमी माझे राजे आहेत असं तिने त्यांचं वर्णन करता हा भाग. म्हणजे कुठलीही गोष्ट चुकून आपल्या तोंडून गेली तरी सुद्धा ती कशी सावरून घ्यायची ही कला सुद्धा फक्त बायकांकडेच असते. आणि कुठल्याही प्रकारे आपल्या पतीला कुठेही कमीपणा आणून द्यायचा नाही हे त्यांना माहिती असतं, उणेपणा आणून द्यायचा नाही. लोपमुद्राला तिने योग्य शब्दात सांगितलं आणि ते तेवढ्यावरती ती वेळ सावरून नेली. हा एक कथेचा भाग झाला. पण सांगण्याचं तात्पर्य असं होतं की दोघीही तेवढ्याच बुद्धीने सुद्धा तुल्यबळ होत्या, हेही तितकंच खरं होतं. लोपमुद्राच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर अगस्त्य ऋषींचं जे वैवाहिक जीवन आहे, त्यांचं कार्य वगैरे हे सगळं सतत ते करत राहिले. सगळ्या गोष्टी त्यांचं लोकहितार्थच केल्या गेल्या. त्यांनी अनेक प्रकारची कार्य केलेत, अनेक सूक्त लिहिलेत, व्याकरण लिहिलंय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण ते त्यांच्या कामामध्ये एवढे मग्न झाले होते की वैवाहिक सुखाकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. आणि त्यामुळे हे तप करण्यामध्ये, लोकहित करण्यामध्ये दंग झालेले होते. त्यावेळेला लोपमुद्रांनी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही माझ्यासाठी म्हणजे माझ्याशी लग्न कशासाठी केलंय, पितृऋणातनं मुक्त होण्यासाठी केलंय. मग पितृऋणातनं मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला पुत्र होणं गरजेचं आहे, हे तुम्ही विसरूनच गेलात. आणि अख्खं आयुष्य म्हणजे मुळातच त्यांचं आयुष्य केवढं तरी मोठं आहे, हे अख्खं आयुष्य तुम्ही सर्व याच्यामध्येच लोकांच्या हितासाठी घालवलंय, आपलं कर्तव्य करताय, हे सगळं मान्य आहे. पण हे पण तुमचं कर्तव्य आहे, कारण त्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलेलं आहे, तेव्हा ते कर्तव्य तुम्ही पार करा याचं स्मरण तिने त्यांना करून दिलं. आणि ते करून दिल्यावरती अगस्त्य ऋषींच्या पण लक्षात आलं की एवढी वर्ष आपण घालवली आणि आपण वैवाहिक सुखाचा आनंद घेतलाच नाही, पितृऋणातून मुक्त होण्याकरता आपण हिच्याशी लग्न केलं, ते आपण केलंच नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ठरवलं आणि ते म्हणले नाही, आता मी पूर्णपणे तुझ्याबरोबर संसार करायला तयार आहे, आपल्याला मुलगा होणं आवश्यक आहे. त्या काळामध्ये ऋषींचं वय झालं तरी ते वीर्यसंचन करू शकत होते, वीर्यसिंचन जे करायचं असतं ते करू शकत होते. त्या काळी ब्रह्मचर्य करणारे जे होते, लोकोद्धार करणारे असे अनेक ऋषी जे होते, ते कमंडलूमध्ये म्हणा किंवा असं आपलं वीर्य ठेवत असत आणि त्यापासून पुत्रांची प्राप्ती करून घेत असत. अर्थात त्यामध्ये कुठलीही कामभावना नसायची, त्याच्यामध्ये लोकोद्धाराची, पितृऋणमुक्ती वगैरे असेच त्यांचे सगळे विचार असत. त्यामुळे हे ब्रह्मकार्य आहे, धर्मरक्षणाचं कार्य आहे, ते करणं गरजेचं आहे, त्यांच्या लक्षात आलं. आणि अगस्त्य ऋषींनी लोपामुद्रेच्या इच्छेचा मान ठेवायचं ठरवलं. आणि मग ते म्हणले आता आपल्याला पुत्रप्राप्ती होणं गरजेचं आहे आणि एवढी वर्ष गेली असली तरी काही हरकत नाही, आपण ती पुत्रप्राप्ती करून घेऊ शकतो. त्यावेळेला तिने असं सांगितलं की आपण पहिल्यांदाच एकत्र येणार आहोत. आता हे अशा वृक्ष वातावरणामध्ये मला माझ्या पुत्राला जन्म द्यायचा नाहीये,
त्याच्यासाठी कसा असा राजेशाही थाट असला पाहिजे, तो असं श्रीमंतीत जन्माला आला पाहिजे, ऐश्वर्यात जन्माला आला पाहिजे. असं असं हे जे मी सगळं सांगते, हे सगळं वर्णन ऋग्वेदामध्ये त्या संवादाचं वर्णन आलेलं आहे दोघांच्या, की काय पद्धतीने आपल्याला पुत्र हवा आहे आणि त्याच्यासाठी कसं ऐश्वर आपल्याला हवं, या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या. आणि लोपामुद्राने आपल्या पतीकडे पुत्रप्राप्तीची इच्छा केली आणि ही अट घातली की पुत्र वैभवात असायला पाहिजे, आरामात उत्पन्न झाला पाहिजे आणि सगळंच बाकीचं सगळं सोडून फक्त तुम्ही माझ्याबरोबर असलं पाहिजे, बाकी काही नको असं सांगितलं. आणि मग त्यासाठी अगस्त्य ऋषींनी समुद्रकाठी अतिशय सुंदर असा राजमहाल तयार केला, असं वर्णन ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. काही ठिकाणी वेगळं वर्णन आहे, तेही आपण बघणार आहोत. पण त्यावेळेला ऋषींकडे तसं धन नव्हतं, पैसा नव्हता की राजमहाल एवढा बांधायचा. तर त्यांनी अनेक राजांवरती वगैरे युद्ध केलं, संपत्ती मिळवली आणि मोठा महाल बांधला. आणि ते करताना इल्वल म्हणून जो प्रल्हाद वंशातला होता त्याच्यावर पण आक्रमण केलं असाही उल्लेख येतो, म्हणजे तो इल्वल राक्षसावरती. आणि इल्वलाच्या संबंधी फक्त माहिती म्हणून सांगते, ते 2 राक्षस होते, ते आतापी वातापी वगैरे, ती जी कथा आहे ती इल्वलाच्या संदर्भातली आहे. ते पोटात जायचे वगैरे अशा पद्धतीची कथा आहे. आणि त्यामुळे अगस्त्य ऋषींनी त्यावेळेला त्यांना दोघांना पोटातच मारलेलं आहे. कथाभाग आपल्याला माहिती असेल म्हणून जास्त विस्तार करत नाही, पण त्यावेळेला आतापी वातापी या पद्धतीने ती कथा सांगितली जायची. आणि त्यावेळेचा अगस्त्य ऋषींचा पोटदुखीवरचा श्लोक प्रसिद्ध आहे आणि तो बऱ्याच काळपर्यंत बऱ्याच लोकांनी त्याचा उपयोग पण केलेला आहे. अर्थात त्याच्याबरोबर आपलं नेहमीचं वागणं, बोलणं, चालणं या सगळ्या गोष्टी पण अपेक्षित असतात जेव्हा एखाद्या मंत्र सामर्थ्याचा उपयोग करायचा असतो त्यावेळेला. असो, तर हा जो इल्वल आहे त्याच्यावरती त्यांनी आक्रमण केलं होतं आणि प्रचंड संपत्ती मिळवली अशी एक कथा सांगितली जाते. आणि त्या राजमहालामध्ये त्या मुलांचा जन्म झाला. दुसरी जी कथा सांगितली जाते ती मोठं दालन, मोठे सज्जे आणि खूप मोठं असं 3 मजली विमान अगस्त्य ऋषींनी तयार केलं. म्हणजे 3 मजली विमान, त्याच्यामध्ये श्रीमंतीचं अगदी दर्शन झालेलं आहे, उपभोगाची अनेक साधन सामग्री होती, पडदे बिडदे लावून सुशोभित केलेलं होतं आणि विपुल प्रमाणात अशी सगळी उपलब्धी तिथे होती. आणि त्या विमानात, कारण तिने सांगितलं होतं मला पृथ्वीवर पण नको, आकाशात पण नको, अंतराळामध्ये ते विमान सातत्याने फिरत राहिलं. तिथे त्या दोघांनी उपभोग घेतला आणि तिथे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. काही ठिकाणी उल्लेख आहे 1 पुत्र झाला, काही ठिकाणी उल्लेख आहे 3 पुत्र झाले. थोडक्यात ती पुत्रवती झाली, ती आनंदी झाली. आपण असं म्हणतो की विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला, तर त्याच्या आधी आपल्याला हे सांगावं लागतं की अगस्त्य ऋषींनी तो शोध लावलेला, मंत्रशक्तीच्या बळावरती तो शोध लावलेला आहे. आणि त्यावेळेलाही त्यांनी संपत्ती लोकांकडनं गोळा केलेली आहे, म्हणजे राजांकडनं. त्यात कुबेराचं नाव, कुबेराची संपत्ती त्यांनी मिळवली आणि ते 3 मजली विमान बांधलं वगैरे असं. आणि मग तिथे त्यांना दृढस्यू नावाचा पुत्र झाला असं आहे. तर काही ठिकाणी अयम दृढाम इध्वमहा असे 3 नावं आहेत. हे 3 पुत्र झाले किंवा 1 पुत्र झाला असं, कारण कथांमध्ये हळूहळू बदल होत जातो, त्याप्रमाणे तो बदल आहे. आणि ब्रह्मांड पुराण, मत्स्य पुराण याच्यातही याचे उल्लेख आहे. आणि मग ती पुत्रवती झाली, समाधानी झाली. जो त्यांचा उद्देश होता पितृऋण मुक्तीसाठी पुत्र हवा, तो त्यांचा सफल झाला. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही सगळी आचरण शुद्धता वगैरे त्यांच्या दोघांमध्ये होती, ती पुत्रामध्ये आली आणि पितृऋण मुक्तीचं कार्य त्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढे नेलं. आता हे सगळं सांगत असताना लोपामुद्रानी असं म्हटलेलं आहे, ती असं म्हणते की मी अनेक वर्ष झाली, म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी रोज सकाळी उठते, रोज सकाळी सगळी कामं करते. माझ्या देहाचं तारुण्य म्हणा, शोभा, कांती हे सगळं हळूहळू वयानुसार मावळत गेलेलं होतं, नाहीसं होत चाललेलं होतं. पण संतती प्राप्तीसाठी केवळ तरुण वीर्यवान आणि तरुण पत्नी त्याची, ती दोघं असणं अत्यंत आवश्यक आहे. आमचं आता वय होऊन गेलं होतं, पण आमचं सामर्थ्य मंत्रबळाने प्रगट होत होतं, किंवा आम्ही आधीपासून जे आमचं वर्तणूक होती, आमचं राहणीमान होतं, आचार विचार होते, हे चांगले होते म्हणून हे सगळं शक्य झालं. पण सर्वसाधारणपणे संतती प्राप्तीसाठी केवळ तरुण वीर्यवान आणि समर्थ पत्नी त्याच्याबरोबर एकत्र यायला हवी.
हे तिने वाक्य मांडलेलं आहे. आणि ऋग्वेदातल्या प्रथम मंडळामध्ये हे सूक्त तिचं आहे, याच्यावरचं सूक्त लोपमुद्रेचं आहे. त्यामुळे पहिले 2 श्लोक तिचे आहेत लोपमुद्रा, मंत्र म्हणतो आपण त्याला. ते पहिले 2 मंत्र लोपमुद्राचे आहेत, नंतरचे 2 मंत्र जे आहेत ते अगस्त्य ऋषींचे आहेत. आणि पुढचे 2 मंत्र जे आहेत ते अगस्त्य शिष्या ज्या रती म्हणून आहे तिचे 2 आहेत. असं हे सगळं मी वाचन जे केलं ते डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांच्या अनुवादामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. म्हणजे योगाबरोबर योग साधना करायचीच आहे. ऋषीपत्नींना म्हणा की आपल्याला म्हणा योग साधना करायचीच आहे, पण योगाबरोबर मर्यादित भोगही संसारामध्ये आवश्यक आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ह्या सगळ्याच्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. पण असाच भागवतामध्ये सुद्धा लोपमुद्रेचा उल्लेख येतो. गिरीधर रामायणामध्ये सुद्धा रामायण बऱ्याच प्रकारचे, त्यामुळे गिरीधर रामायणामध्ये पण लोपमुद्रेची कथा आहे. ते कान्यकुब्ज देशाचा राजा वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याला अनेक मुली होत्या, कन्या होत्या. आणि त्यावेळेला त्याच्या सगळ्या कन्यांची लग्न झाली आणि सगळ्यांची झाल्यावरती अगस्त्य ऋषी तिथे आले. जसे आता ही वेगळी कथा वेगळ्या ह्याच्यामध्ये गिरीधर रामायणात सांगितली. आणि ती अशी आहे की हे सगळं त्या राजापर्यंत ते अगस्त्य ऋषी येईपर्यंत सगळ्या मुलींची लग्न झाली होती. आणि ते म्हणले की मला तुझ्या कन्येशी लग्न करायचे, एक तरी मुलगी असेलच तुझी. तर ती त्यावेळेला त्यांचा जो म्हणजे कान्यकुब्ज राजा जो होता त्याचा जो मुलगा होता त्या मुलाने वेश धारण केला, स्त्री मुद्रा धारण केली. म्हणजे त्याचं स्त्रीमध्ये रूपांतर केलं गेलं आणि त्यांनी लग्न केलं अगस्त्य ऋषींची. अशी ही कथा सांगितली जाते. यातलं कुठली खरी कुठली खोटी, पण ऋग्वेदाचा वगैरे ज्यांना हे आहे संदर्भ आहे त्या कथा खऱ्या मानायला नक्की हरकत नाही. पण अशी गिरीधर रामायणामध्ये कथा आहे. त्यामुळे मुळामध्ये असलेलं पुरुषाचं जे रूप आहे त्याचा लोप होऊन जी मुद्रा त्यांनी स्त्रीची धारण केली म्हणून ती लोपमुद्रा, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि ती त्यांनी अगस्त्यांना दिली वगैरे वगैरे. असं वेगवेगळ्या कथा आपल्याला वेगवेगळ्या पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या सगळ्या तिच्याबद्दलच्या कथा तिच्या अगस्त्य ऋषींच्या बरोबर तिने जे त्यांना सहकार्य केलं, कारण उत्तम पत्नीचं सहकार्य असणं हे सुद्धा ऋषींच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेही तिने केलं, तोही भाग आपण बघितला. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला अवगत असलेली श्रीविद्या, लोपमुद्रेला अवगत असलेली श्रीविद्या. ही ललिता सहस्रनाम आपण जे म्हणतो म्हणजे त्याच्यात देवीची सहस्र नावं आहेत वगैरे, त्या ललिता सहस्रनामाची ख्याती सगळीकडे पसरवण्याचं काम या अगस्त्य ऋषी आणि लोपमुद्रांनी केलेलं आहे. त्या देवीची सगळी नावं जी आहेत त्याची माहिती वगैरे ते सगळं काम तिने आपल्या अगस्त्य ऋषींबरोबर नवऱ्याबरोबर केलेलं आहे. अगस्त्य ऋषींना ललिता सहस्रनामाचं जे स्तोत्र आहे हयग्रीवाकडनं ते शिकलेले. हयग्रीव म्हणजे भगवान विष्णूचे अवतार. त्या हयग्रीवाकडनं अगस्त्य ऋषी शिकलेले आणि मग ते कार्य दोघांनी पुढे पार पाडलेले. आणखीन एक गोष्ट असं म्हटली जाते की लोपमुद्रा जी आहे तिचे जे वडील आहेत म्हणजे जे आपण पहिल्यांदा विदर्भ राजाचे जो राजा होता त्याच्या संदर्भात जे आपण बघितलं त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की लोपमुद्राचे जे पिता म्हणजे तो जो राजा होता त्याला भगवती त्रिपुरा सुंदरी हिचा तो भक्त होता. म्हणून देवीचीच तो उपासना करत होता आणि ही मुलगी त्याला प्राप्त झाली असा आपण पहिल्यांदा उल्लेख केला. साहजिकच लोपमुद्रेला हे श्रीविद्येचं बाळकडू लहानपणापासून मिळालं, कारण तो तिची भक्त असल्यामुळे तिची सेवा करत होता. ललिता त्रिपुरा सुंदरीचं सगळं जप तप वगैरे तिच्याकडे पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे हे श्रीविद्येचं बाळकडू लहानपणापासून तिला मिळालं असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. भगमालिनी देवीनी तिला स्वतः श्री ललिता या स्वरूपामध्ये किंवा त्रिपुरा सुंदरी जिला आपण म्हणतो त्या रूपाने उपासना करण्याचा उपदेश दिला होता लोपमुद्रेला. त्यामुळे लोपमुद्रा ही उच्च कोटीची श्रीविद्या उपासक असं म्हणून किंवा आचार्या शिकवणारी अशी पण होती. आणि ह्या
दिग्गज जे उपासक होते त्याच्यामध्ये तिचं नाव घेतलं जातं. भगवान शिव त्यांच्यापासूनही सुरुवात झालेली परंपरा होती. अवधूत आहेत, दत्तात्रय आहे, परशुराम आहे, कुबेर आहे, इंद्र आहे, आणि त्याच्याबरोबर लोपमुद्रेचं नाव घेतलं जातं. आणि अगदी आद्य शंकराचार्यांपर्यंत ते हा प्रवाह पुढे आलेला आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रीविद्येचा तिने अंगीकार केलेला होता. आणि अगस्त्य ऋषींनी आपल्या पत्नीकडनं म्हणजे लोपमुद्रेकडनं त्या श्रीविद्येची दीक्षा घेतली होती. हाही एक तिचा मोठेपणा आहे. आणि हा सगळा श्रीविद्येचा जो संप्रदाय, त्याचे जे वेगवेगळे भाग आहेत, संप्रदाय म्हणूया किंवा वेगवेगळे प्रवाह जे आहेत, त्याच्यामध्ये एक शाखा जी आहे ती लोपमुद्रेच्या नावाने ओळखली जाते. एवढं लोपमुद्रेचं विशेषत्व श्रीविद्येच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि श्रीविद्या म्हणजे त्रिपुरा सुंदरी जिला म्हटलं जातं. तिची उपासना सात्विक आणि राजसिक या पद्धतीने केली जाते. काही मंत्रमय मार्गाने केली जाते, काही योगमय मार्गाने केली जाते, दोन्ही प्रकारे केली जाते. पण या सगळ्यामध्ये भक्ती आणि श्रद्धा आवश्यक आहे, हे तितकंच खरं. काही ठिकाणी शरीरस्थ जी कुंडली आहे, कुंडलिनी शक्ती जिला आपण म्हणतो, ती आणि त्रिपुरा सुंदरी या दोन्ही शक्तीची दोन जी रूप आहेत ती एकरूप होऊन जातात, असं काहीतरी योगगम्य भागही त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. हे सगळं जे वर्णन आत्ता मी जे सांगितलं म्हणजे त्रिपुरा सुंदरीच्या बाबतीतलं आणि त्या विद्येबद्दलचं हे जे सांगितलं ते आपल्याला साईटवरती बिपिन जोशी यांच्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतं. जास्त डिटेलमध्ये ते त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. मी कधी कोणाला याचा अभ्यास करायचा असेल तर रेफरन्स देऊन ठेवते. बिपिन जोशी त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती हे बघितलेलं आहे. आणखीन एक आपल्या इथल्या म्हणजे तपस्विनी म्हणूया, योगिनी म्हणूया, डॉक्टर मानसी कडेकर, हेही नाव आपण ऐकलं असेल. त्यांनी ते श्रीविद्येचं वर्णन केलेलं आहे किंवा श्रीचक्र ज्याला म्हटलं जातं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या चक्राची जी बिंदू आहे, मधला बिंदू जो आहे तो म्हणजे त्या चक्राची नाभी आहे. श्रीयंत्र आपण पाहिलेलं असेल, नवरात्रामध्ये वगैरे पूजा वगैरे केली जाते. तर ते जे आहे त्यातली जी मध्यबिंदू जो आहे तो मध्यबिंदू म्हणजे ती नाभिस्थळ आहे. याला पूर्ण शंभू किंवा शिव, मंगल शिव असं म्हटलं जातं. आणि त्याच्या भोवती असे त्रिकोण असतात. असे त्रिकोण जे आहेत ते त्रिकोण जर आपण बघित गेलं तर ते सगळे त्यातले 4 मोठे त्रिकोण जे आहेत ते ऊर्ध्वगामी असतात, म्हणजे वरती त्याचं तोंड. तर मुळामध्ये हे जे मुख्य बिंदू म्हणजे मंगल शिव, त्याच्या भोवती असणारे हे त्रिकोण समद्वी भुज त्रिकोण, आपल्या भाषेत सांगायचं 2 रेषा समद्वी, दोन्ही सम असतात. आणि हेच एकाच शिवाने घेतलेली ही 2 रूप शिव आणि शक्तीची, म्हणून समद्विभुज त्रिकोण तिथे केला जातो. आणि म्हणजे त्यांनी ते मुळामधला जे पाया आहे तो म्हणजे मंगल शिव आहे. आणि ही त्याची शक्ती पूर्ण वाढत वाढत जाऊन त्या पूर्ण श्रीयंत्रामध्ये सामावली जाते, असं त्या श्रीयंत्राचं वर्णन केलेलं आहे. आणि हे करताना सुद्धा अमृतानुभवामध्ये सुद्धा याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. चारुस्थळी एकाहारी एकांगी वगैरे अशा पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. ज्यांनी अमृतानुभवाचा अभ्यास केला असेल त्यांना ही माहिती आहे. तर त्यामुळे हे सगळं जे आहे वर्णन त्याचं केलेलं आहे. ते 4 त्रिकोण जे आहेत ते ऊर्ध्वगामी आहेत, शिवाचे आहेत. आणि प्राणेश्वरीचे जे त्रिकोण आहेत ते 5 आहेत, ते 5 म्हणजे अधोगामी आहेत. म्हणजे मायाशक्ती ही अधोगामी येते आणि शिवशक्ती जी मंगल शिवाची आहे ती ऊर्ध्वगामी. असे ऊर्ध्वगामी आणि अधोगामी असे हे 9, 4 ऊर्ध्वगामी आणि 5 अधोगामी असे जे त्रिकोण आहेत त्यांचं एकत्रीकरण तिथे झालेलं आहे. ते सगळे त्रिकोण एकमेकात इतके मिसळलेले आहेत, असे मिळून 43 त्रिकोण तयार झाले. वेगवेगळे मोजायला गेलं तर ते 43 आपल्याला दिसतात, पण बघितलं तर सगळे एकमेकामध्ये इतके मिसळलेले आहेत. अशा तऱ्हेने ते शिव आणि शक्ती एकामध्ये मिसळलेले आहेत. असं ते सगळं श्रीयंत्र आहे. श्रीविद्या जी आहे ती याला अनुसरूनच आहे. त्यामुळे आत्मसाक्षात्काराची गुरुकिल्ली ज्याला म्हटलं जातं, महाद्वाराची गुरुकिल्ली ज्याला म्हटलं जातं, ते त्रिपुरा सुंदरीचं जे वर्णन, ललिता देवीचं जे वर्णन आहे ते म्हणजे श्रीयंत्रामध्ये संपूर्णपणे सामावलेलं आहे. अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरी मध्ये जर आपण बघितलं तर तो 11वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये हे वर्णन आपल्याला बघायला मिळतं जे श्रीचक्रामध्ये व्यक्त होतं. असा सगळा आकृतिबंध त्याच्यामध्ये आहे. अशी ही श्रीविद्या अनंत कालापासून जी आलेली आहे
त्याची आचार्या म्हणून लोपमुद्रा आहे. हेही तिचं तेवढंच तोडीचं महत्त्व आहे. त्यामुळे लोपमुद्रा अत्यंत बुद्धिमान होती, सौंदर्यवती होती, कर्तव्यदक्ष होती. महात्रिपुर सुंदरीकडून तिला श्रीविद्या किंवा तो वर प्राप्त झालेला होता, त्यामुळे तिला वरप्रदा, लोपमुद्रेला वरप्रदा असं पण म्हटलं जातं. तिने हे सगळं सिद्ध केलेलं होतं की मानवी जीवनामध्ये, म्हणजे या सगळ्या बॅकग्राऊंडवरती सुद्धा तिने हे सिद्ध करून दाखवलं होतं. ती जी सुक्त मगाशी मी सांगितली की वेद मंत्रांमध्ये ते सांगितलेलं आहे की पुरुष आणि स्त्री याच्याबद्दलची व्याख्या तिने केलेली आहे आणि जीवनामध्ये योग आणि भोग या दोन्हींचा समन्वय साधता आला पाहिजे. योग महत्त्वाचा आहेच आहे, पण त्या अनुषंगाने थोडासा भोग सुद्धा आवश्यक आहे, तोही गरजेचा आहे, हे तिने त्याच्यातनं सांगितलं. आणि तिच्या त्या वाणीमध्ये तेज होतं, आत्मबल होतं, असं सगळा विचार त्याच्यामध्ये आपल्याला तिच्या चरित्रामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. सद्य परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला ऋषींची फक्त नावं माहिती असतात, सगळ्या पत्नींची माहिती असतात असं नाही. पण ऋषींची नावं काही प्रमाणात माहिती असतात, पण ती पण सांगण्यापुरतीच माहिती असतात. काही जणांना आपण जर विचारलं गोत्र कोणतं आहे तुमचं, ते गोत्र ऋषींशी निगडीत असतं हेही काहींना माहिती नसतं. तर ऋषी म्हणजे अरण्यात राहणारे, निवृत्त वृत्तीने जगणारे, असं काहीतरी गैरसमज केलेला असतो. पण हे ऋषी जे आहेत ते जग सुचारूपणे चालण्यासाठी दिशादर्शक म्हणून, दीपस्तंभ म्हणून असतात. आणि त्यांना साथ देणाऱ्या ज्या ऋषी पत्नी आहेत ते त्यांच्या शक्तीचं प्रतीक असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि ही नेहमी शिवशक्तीचीच जोडी असते, म्हणजे ऋषी आणि ऋषी पत्नी ही शिवशक्तीची जोडी असते. अशीच अगस्त्य ऋषींच्या झंझावाताला कायम सदैव साथ देणारी, त्यांच्याबरोबर निर्भयपणाने सर्व आयुष्यात निर्भयतेने वागणारी, संकटांना सगळ्यात तोंड देणारी, आणि स्त्री म्हणजे अबला नाही सबला आहे हे आपल्या कृतीतून दर्शवणारी अशी ही लोपमुद्रा आहे. त्या स्त्री शक्तीला वंदन करून मी इथेच थांबते. जय जय.